आजच्या लेक्चरमध्ये आपण ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन ह्या चॅप्टरमध्ये सोल्युशन ऑफ ट्रायंगल बघणार आहोत. तर आपला आजचा पॉइंट आहे सोल्युशन ऑफ ट्रायंगल. मग आता सोल्युशन ऑफ ट्रायंगल म्हणजे काय? सपोज आपण एक ट्रायंगल कन्सिडर केला आहे, ट्रायंगल ABC. सपोज हा ट्रायंगल ABC घेतला, तर ह्या ट्रायंगल मध्ये तीन अँगल असतात. हा अँगल ए, अँगल बी, अँगल सी आणि तीन साइड्स, साइड ए, साइड बी आणि साइड सी. ओके, हे तीन अँगल आणि तीन साइड्स फाइंड आउट करणं म्हणजेच काय? सोल्युशन ऑफ ट्रायंगल. ओके, मग ह्या सोल्युशन ऑफ ट्रायंगल सॉल्व करताना आपल्याला तीन टाईपचे रूल शिकायचे आहेत. एक आहे साइन रूल, सेकंड आहे कोसाइन रूल आणि थर्ड आहे प्रोजेक्शन रूल. हे तीन रूल आपल्याला लर्न करायचे आहेत आजच्या लेक्चरला. ओके, तर आपल्या फर्स्ट रूलकडे जाऊया आपण. साइन रूल. फर्स्ट रूल आहे साइन रूल. ओके, त्या रूलचं स्टेटमेंट आहे इन एनी ट्रायंगल ABC A upon sin A is equal to B upon sin B is equal to C upon sin C is equal to 2R. ह्यामध्ये हे स्मॉल ए बी सी म्हणजे साइड्स ऑफ ट्रायंगल आहेत, कॅपिटल ए बी सी म्हणजे अँगल्स ऑफ द ट्रायंगल आहेत, अँड दिस आर इज circumradius ऑफ द ट्रायंगल. ओके, हा जो रूल आहे ए अपॉन साइन ए, बी अपॉन साइन बी, सी अपॉन साइन सी इज इक्वल टू 2R, ह्या रूलला म्हणतात साइन रूल. मग ह्या रूलचं प्रूफ बघूया. आता 4 मार्क्सला क्वेश्चन येतो, प्रूव्ह दॅट साइन रूल. ट्रायंगल कन्सिडर करूया आपण. सपोज हा ट्रायंगल ABC कन्सिडर करूया. ट्रायंगल ABC, ह्या ट्रायंगल ABC मध्ये एक परपेंडिक्युलर ड्रॉ करूया, परपेंडिक्युलर AD. हा AD परपेंडिक्युलर ड्रॉ केलाय. त्यानंतर एक सेकंड फिगर काढूया अजून. सपोज हा ट्रायंगल ABC A, B आणि C. ह्या ठिकाणी आपण एक सर्कम सर्कल ड्रॉ केलंय. नाव फिगर 1 कडे येऊ आधी. ह्या फिगर 1 मध्ये हा जो अँगल आहे C, ह्या अँगल C चा जर मी साइन घेतला फ्रॉम फिगर, साइन C, साइन थिटा. साइन थिटाची डेफिनेशन माहिती आहे आपल्याला, अपोजिट साइड आपण हायपोटेन्यूज, म्हणजे साइन C इज इक्वल टू काय येणार? AD अपॉन AC. बट ही AC साइड किती आहे? तर B. ही AB साइड आहे C आणि BC साइड आहे A. नोटेशन असं असतं, कॅपिटल A च्या समोरची साइड A, कॅपिटल B च्या समोरची साइड B आणि कॅपिटल C अँगलच्या समोरची साइड स्मॉल c असते. म्हणजे साइन C इक्वल टू काय येणार? AD अपॉन AC म्हणजेच B येणार. ह्याचा अर्थ काय? हा AD इक्वल टू काय येणार? साइन C येणार. ओके, नाउ एरिया ऑफ ट्रायंगल ABC. ह्या ट्रायंगल ABC चा एरिया, एरिया ऑफ ट्रायंगल ABC इज इक्वल टू किती असणार? फॉर्म्युला माहिती आहे आपल्याला, हाफ इंटू बेस इंटू हाईट असतो. बेस किती आहे?
BC आणि हाईट किती आहे AD, हाफ BC इंटू AD. हे क्रॉस मल्टिप्लाय जर केलं तर 2 इंटू एरिया ऑफ ट्रायंगल ABC इज इक्वल टू किती येणार BC इंटू AD. म्हणजेच 2 इंटू एरिया ऑफ ट्रायंगल ABC इज इक्वल टू किती येणार, हा BC किती आहे बघा, BC आहे A स्मॉल a आणि AD किती आहे तर AD आहे B sin C. म्हणजे ह्या ठिकाणी एरिया ऑफ ट्रायंगल ABC किती येणार 2 इंटू एरिया ऑफ ट्रायंगल ABC इज इक्वल टू AB sin C. ओके. सिमिलरली सिमिलरली 2 इंटू एरिया ऑफ ट्रायंगल ABC आपण जर सॉल्व केलं तर 2 इंटू एरिया ऑफ ट्रायंगल ABC ते येणार BC sin A आणि 2 इंटू एरिया ऑफ ट्रायंगल ABC इज इक्वल टू येणार AC sin B. जसं आपण 2 इंटू एरिया ऑफ ट्रायंगल ABC इक्वल टू AB sin C हे सॉल्व केलं तसंच सॉल्व करून किती येणार 2 इंटू एरिया ऑफ ट्रायंगल ABC इक्वल टू BC sin A आणि AC sin B. मग आता हे 3 इक्वेशन जर मी पाहिले आणि त्याच्या LHS जर मी इक्वेट केल्या, ह्या 3 इक्वेशनच्या मी LHS इक्वेट केल्या तर मला काय लिहिता येतंय AB sin C इज इक्वल टू BC sin A इज इक्वल टू AC sin B असं लिहिता येईल. ओके. नाउ ह्या इक्वेशनला आपण इक्वेशन 1 म्हणूया. डिवाइड दिस इक्वेशन, डिवाइड इक्वेशन 1 बाय ABC. ह्या इक्वेशनला ABC ने डिवाइड करूया म्हणजे AB sin C अपॉन ABC इज इक्वल टू BC sin A अपॉन ABC इज इक्वल टू AC sin B अपॉन ABC. AB गेट कॅन्सल म्हणजे काय राहणार sin C अपॉन C इज इक्वल टू दिस BC गेट कॅन्सल sin A अपॉन A इज इक्वल टू AC गेट कॅन्सल sin B अपॉन B राहणार. ह्याला एक ह्या इक्वेशनचा रेसिप्रोकल जर घेतला आपण, ह्या इक्वेशनचा रेसिप्रोकल घेतला तर काय येणार A अपॉन sin A इज इक्वल टू B sin B इज इक्वल टू C अपॉन sin C. ह्या इक्वेशनला इक्वेशन नंबर 2 म्हणूया. नाउ फ्रॉम फिगर 2 ह्या सेकंड फिगर मध्ये सपोज हा सेंटर ऑफ द सर्कल आहे. नाउ ड्रॉ अ डायमीटर पासिंग थ्रू A. ह्या A मधून पास होणारा डायमीटर ड्रॉ करायचा. आपण एक डायमीटर ड्रॉ करूया. सपोज दिस डायमीटर मीट ॲट द पॉइंट P. तो डायमीटर सपोज ह्या P पॉइंटला मीट झालाय. ओके. नाउ हे डिस्टन्स होणार R आणि हे डिस्टन्स होणार R. म्हणजे याचा अर्थ AP इक्वल टू किती होणार 2 इंटू R असं होणार. ओके. त्यानंतर ह्या C पासून P ला कनेक्ट करूया. म्हणजे हा जो अँगल आहे अँगल ACP हा किती होणार राईट अँगल होणार म्हणजे तो 90 डिग्री होणार. ओके. फ्रॉम फिगर 2 AP इक्वल टू 2 इंटू R होणार म्हणजे 2 इंटू सर्कम रेडियस. त्यानंतर हा जो P अँगल आहे ह्या P अँगलचा
साइन थिटा घेतला मी, साइन पी इज इक्वल टू, साइन पी इज इक्वल टू काय होणार, दिस AC ऑपोजिट साइड अपॉन हायपोटेनियस, म्हणजे काय होणार, AC अपॉन AP. बट हा AC जर पाहिला तर तो किती आहे, स्मॉल b, हा आहे स्मॉल c आणि हा आहे स्मॉल a, म्हणजे हे काय होणार, b अपॉन AP. AP म्हणजे किती आहे, 2r आहे. ओके, म्हणजेच याचा अर्थ साइन p इज इक्वल टू किती होणार, b अपॉन 2r होणार. ओके, नाउ हे दोन अँगल बघा, अँगल ABC रेड कलरने मार्क केलेत, अँगल ABC आणि अँगल APC. अँगल ABC आणि अँगल APC हे दोनही अँगल ह्या आर्क AC ने इन्स्क्राईब केलेले आहेत. हा अँगल ABC आणि APC हे सेम आर्क AC ने इन्स्क्राईब केलेले आहेत. 10th स्टँडर्डला आपण इन्स्क्राईब्ड अँगल थेरम शिकलो होतो. सेम आर्कने इन्स्क्राईब केलेले अँगल सेम असतात, म्हणजे इक्वल असतात. म्हणजेच याचा अर्थ काय, अँगल ABC इज इक्वल टू अँगल APC, म्हणजेच अँगल B इज इक्वल टू अँगल P. मग जर अँगल B इक्वल टू अँगल P असेल तर याचा अर्थ साइन B इक्वल टू साइन P असणार. बट साइन P ची व्हॅल्यू किती आहे, B अपॉन 2r, म्हणजेच याचा अर्थ साइन B इक्वल टू किती येणार, B अपॉन 2r येणार. याला इक्वेशन नंबर 3 म्हणूया. मग आता इक्वेशन नंबर 3 ची व्हॅल्यू साइन B इक्वल टू B अपॉन 2r, ती जर आपण इक्वेशन नंबर 2 मध्ये सबस्टिट्यूट केली, फ्रॉम इक्वेशन 2 and 3, फ्रॉम इक्वेशन 2 and 3 काय लिहिता येणार आपल्याला, फ्रॉम इक्वेशन 2 and 3 A upon sin A is equal to B upon sin B equal to C upon sin C is equal to 2R असं लिहिता येईल. ओके, हेन्स प्रूफ. या ठिकाणी फक्त एक ऍडजस्टमेंट केली. इक्वेशन नंबर 3 जे आहे हे लक्षात येत नसेल तर या ठिकाणी रेड मार्कने लिहून देतो, रेड मार्कने क्लिअर करतो. साइन B इक्वल टू B अपॉन 2R असेल तर याचा अर्थ B अपॉन साइन B इज इक्वल टू किती येणार आहे, 2R येणार आहे. B अपॉन साइन B इक्वल टू 2R येणार. आणि ही व्हॅल्यू आपण कुठे सबस्टिट्यूट केली, ह्या इक्वेशन नंबर 2 मध्ये सबस्टिट्यूट केली. ओके, म्हणजेच फायनल प्रूफ होत आहे आपलं, A अपॉन साइन A इज इक्वल टू B अपॉन साइन B इक्वल टू C अपॉन साइन C इक्वल टू 2R. क्लियर. दिस रूल इज कॉल्ड एज साइन रूल. आपण शिकणार आहोत कोसाइन रूल. फर्स्ट रूल आपण शिकलोय साइन रूल. आता सेकंड रूल कोसाइन रूल. ओके, ह्या कोसाइन रूलचं स्टेटमेंट आहे, इन एनी ट्रायंगल ABC, एनी ट्रायंगल ABC
ए स्क्वेअर इक्वल टू बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर मायनस 2bc कॉस ए. सेकंड, बी स्क्वेअर इक्वल टू सी स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर मायनस 2ac कॉस बी. आणि थर्ड, सी स्क्वेअर इक्वल टू ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर मायनस 2ab कॉस सी. हे जे तीन फॉर्मॅट आहेत ह्याला म्हणतात कोसाइन रूल. ओके, तर यामध्ये आपल्याला कुठलंही एक प्रूफ करायचं असतं. हा क्वेश्चन पण 4 मार्क्सला येतो एक्झाम मध्ये. कोसाइन रूलचं स्टेटमेंट काय? ए स्क्वेअर इक्वल टू बी स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर मायनस 2bc कॉस ए, बी स्क्वेअर इक्वल टू सी स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर मायनस 2ac कॉस बी आणि सी स्क्वेअर इक्वल टू ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर मायनस 2ab कॉस सी. ओके, तर त्यात आपण प्रूफ करूया. एक स्टेटमेंट आपण प्रूफ करूया, म्हणजे फर्स्ट स्टेटमेंट प्रूफ करूया. कन्सिडर अ ट्रायंगल एबीसी with vertex A at origin. ट्रायंगल एबीसी कन्सिडर करूया, त्यात व्हर्टेक्स ए ओरिजिनला आहे असं कन्सिडर करूया. सपोज आपण फिगर ड्रॉ करणार. सपोज हा ट्रायंगल एबीसी, हा ए पॉइंट ओरिजिनला आहे, म्हणजे ए कोऑर्डिनेट किती येणार? 0 0 येणार. हा ट्रायंगल ए बी सी. आता हे डिस्टन्स बी सी म्हणजे ए असणार, ए बी म्हणजे सी असणार आणि ए सी म्हणजे बी असणार. ओके, मग ए टू सी हे डिस्टन्स जर बी असेल म्हणजे लेंथ ऑफ द साइड, तर हा सी कोऑर्डिनेट किती येणार? B0 असा येणार बाय युजिंग कार्टेशियन कोऑर्डिनेट सिस्टीम. ओके, हा जो बी पॉइंट आहे बाय युजिंग कार्टेशियन कोऑर्डिनेट सिस्टीम ह्या ठिकाणी रेड कलर मध्ये मार्क करतो. लास्ट लेक्चर आपण शिकलो होतो पोलर कोऑर्डिनेट मध्ये एक्स इक्वल टू काय असतं? आर कॉस थिटा असतं आणि वाय इक्वल टू काय असतं? आर साइन थिटा असतं. म्हणजे एक्स कोऑर्डिनेट किती असतो? आर कॉस थिटा आणि वाय कोऑर्डिनेट असतो आर साइन थिटा. आर म्हणजे ओरिजिन पासूनचा डिस्टन्स असतो. मग सिमिलरली ह्या बी पॉइंटला ओरिजिन पासूनचा डिस्टन्स किती आहे? सी, आणि त्याचा अँगल किती आहे? ए. म्हणजे एक्स कोऑर्डिनेट किती होणार? सी कॉस ए आणि वाय कोऑर्डिनेट किती होणार? सी साइन ए. हे असे कोऑर्डिनेट होणार. ओके, नाउ फ्रॉम फिगर हा BC, लेंथ BC, लेंथ BC म्हणजे काय आहे? ए. ए इक्वल टू BC आहे, म्हणजे ए स्क्वेअर इक्वल टू किती होणार? BC स्क्वेअर होणार. बाय युजिंग डिस्टन्स फॉर्म्युला, डिस्टन्स फॉर्म्युला आपण शिकलो होतो. बी पॉइंट माहिती आहे आणि सी पॉइंट माहिती आहे. मग डिस्टन्स फॉर्म्युला जर यूज केला तर BC स्क्वेअर किती होणार? बी मायनस सी कॉस ए स्क्वेअर प्लस 0 मायनस सी साइन ए स्क्वेअर. म्हणजेच ए स्क्वेअर इक्वल टू बी मायनस सी कॉस ए, बी मायनस सी कॉस ए. ए मायनस बी ब्रॅकेट स्क्वेअरचा फॉर्म्युला यूज केला तर हे काय होणार? बी स्क्वेअर मायनस 2bc कॉस ए प्लस सी स्क्वेअर कॉस स्क्वेअर ए. आणि 0 मायनस सी साइन ए म्हणजेच काय? मायनस सी साइन ए. त्याचा स्क्वेअर किती होणार? सी स्क्वेअर साइन स्क्वेअर ए.
म्हणजेच ए स्क्वेअर इक्वल टू किती होणार, बी स्क्वेअर मायनस 2bc कॉस ए, हा सी स्क्वेअर कॉस स्क्वेअर आणि सी स्क्वेअर साइन स्क्वेअर, त्यामधून सी स्क्वेअर कॉमन घेतला तर हे राहणार कॉस स्क्वेअर ए प्लस साइन स्क्वेअर ए. बट कॉस स्क्वेअर ए प्लस साइन स्क्वेअर ए म्हणजे किती असणार, ते असणार 1. सी स्क्वेअर इंटू 1 सी स्क्वेअर असणार. म्हणजेच काय, ए स्क्वेअर इक्वल टू बी स्क्वेअर मायनस 2bc कॉस प्लस सी स्क्वेअर. म्हणजेच ए स्क्वेअर इक्वल टू बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर मायनस 2bc कॉस ए. एक स्टेटमेंट प्रूफ झालंय आपलं. हे बघा, आपल्याला जे स्टेटमेंट सांगितलं होतं त्यात हा फर्स्ट पॉइंट बघा, फर्स्ट पॉइंट प्रूफ झालाय. ए स्क्वेअर इक्वल टू बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर मायनस 2bc कॉस ए. ओके, अतिशय सिंपल आहे. पुन्हा एकदा रिपीट करतो. एक ट्रायंगल कन्सिडर करायचा आहे, ट्रायंगल एबीसी विथ व्हर्टेक्स ए ॲट ओरिजिन. हा ट्रायंगल ए बी सी कन्सिडर केला, त्याचा व्हर्टेक्स ए कुठं आहे, ओरिजिनला आहे. म्हणजे त्याचा कोऑर्डिनेट 0 0 असणार, सी कोऑर्डिनेट असणार b0. आणि बाय युजिंग पोलर कोऑर्डिनेट्स, हे इथे एक्सप्लेन केलंय. बाय युजिंग पोलर कोऑर्डिनेट्स बी पॉईंटचा एक्स कोऑर्डिनेट येणार सी कॉस ए आणि वाय कोऑर्डिनेट येणार सी साइन ए. फ्रॉम फिगर दिस डिस्टन्स BC इज इक्वल टू ए, म्हणजे ए इक्वल टू BC, ए स्क्वेअर इक्वल टू BC स्क्वेअर. आणि ह्या बी आणि सी चा कोऑर्डिनेट आपल्याला माहित आहे, त्याला डिस्टन्स फॉर्म्युला यूज केला तर ए स्क्वेअर इक्वल टू असं येणार. ते फक्त सॉल्व करायचं. तर कोसाइन रूलचं फर्स्ट स्टेटमेंट प्रूफ होतं. सिमिलरली वी कॅन प्रूव्ह this second, b square equal to c square plus a square minus 2ac cos b and c square equal to a square plus b square minus 2ab cos c. This rule is called as cosine rule. Okay, third rule आपण शिकणार आहोत, प्रोजेक्शन रूल. फर्स्ट रूल होता साइन रूल, सेकंड रूल कोसाइन रूल आणि थर्ड रूल आहे प्रोजेक्शन रूल. ह्या प्रोजेक्शन रूलचं स्टेटमेंट आहे, इन एनी ट्रायंगल एबीसी, कुठला एक ट्रायंगल एबीसी, त्या ट्रायंगल एबीसी मध्ये ए इक्वल टू बी सी प्लस सी कॉस बी असतं, बी इक्वल टू ए कॉस सी प्लस सी कॉस ए असतं. आणि थर्ड सी इक्वल टू ए कॉस बी प्लस बी कॉस ए असतं. हा जो रूल आहे, ह्या रूलला म्हणतात प्रोजेक्शन रूल. ओके, तर ह्या रूलचं प्रूफ बघूया आता. एकच आपल्याला प्रूफ करायचं असतं, फर्स्ट प्रूफ करायचं असतं, बाकी सिमिलरली लिहायचं असतं. कन्सिडर ट्रायंगल एबीसी. मग आता ह्या ट्रायंगल एबीसी मध्ये 3 केस होतात. एक तर याचे 2 अँगल ॲक्यूट येऊ शकतात, 2 अँगल ॲक्यूट, एक ऑप्टिव्ज अँगल येऊ शकतो, एक राईट अँगल आणि 2 अँगल ऑप्टिव्ह ॲक्यूट येऊ शकतात. ओके, तर त्यात आपण केस 1 कन्सिडर करूया. केस 1, दिस अँगल बी अँड अँगल सी आर ॲक्यूट. ट्रायंगल एबीसी मध्ये सपोज बी आणि सी हे 2 अँगल ॲक्यूट आहेत. म्हणजे फिगर जर ड्रॉ केली आपण तर फिगर अशी येणार. हा अँगल ए, अँगल बी आणि अँगल सी हे 2 अँगल ॲक्यूट आहेत. एक परपेंडिक्युलर ड्रॉ करूया. एडी परपेंडिक्युलर BC. म्हणजे आता ही AC साइड किती असणार, B असणार, AB साइड असणार C आणि ही साइड असणार
ए. ओके. ह्या फिगरमध्ये कॉस बी जर घेतला आपण, कॉस बी, तर तो कॉस बी किती येणार, बीडी अपॉन ए बी येणार. म्हणजेच किती येणार, बीडी अपॉन सी येणार. ह्याचा अर्थ हा बीडी इक्वल टू काय असणार, सी कॉस बी असणार. बीडी इक्वल टू किती येणार, सी कॉस बी. अगेन ह्याच फिगरमध्ये मी जर हा कॉस सी घेतला, कॉस सी, कॉस सी जर घेतला तर तो येणार डी सी अपॉन ए सी. म्हणजेच डी सी अपॉन बी. ह्याचा अर्थ डी सी इक्वल टू किती येणार, बी कॉस सी असं येणार. ओके. नाऊ ह्याच ट्रायंगलमध्ये बीसी इक्वल टू काय लिहिता येणार आपल्याला, बीडी प्लस डीसी. पण हा बीसी ची लेंथ किती आहे, ए. हा बीडी किती आलेला आहे, ह्या ठिकाणी बघा, हा बीडी किती आलेला आहे, सी कॉस बी. आणि हा डीसी किती आलेला आहे, बी कॉस सी. मग ह्या दोन व्हॅल्यू जर मी सबस्टिट्यूट केल्या तर बीडी म्हणजे काय येते, सी कॉस बी, आणि डीसी म्हणजे काय येते, बी सी कॉस सी. हे बघा, हेच आपल्या स्टेटमेंटचं प्रूफ होतं. फर्स्ट प्रूफ झाला बघा, ए इक्वल टू बी कॉस सी प्लस सी कॉस बी. लक्षात येतंय. नाव केस 2. ह्या केस 2 मध्ये सपोज अँगल बी आपण ऑब्ट्यूज घेतला, अँगल बी इज ऑब्ट्यूज. म्हणजे फिगर अशी होणार, अँगल ए बी सी. हा अँगल बी काय होतोय, ऑब्ट्यूज होतोय. या ठिकाणी आपण साइड प्रोड्यूस करूया आणि हा एडी परपेंडिक्युलर बीसी असा ड्रॉ करूया. ओके. ह्या ट्रायंगल मध्ये हा अँगल बी आहे, तर हा अँगल किती असणार, हा अँगल असणार पाय मायनस बी. हा अँगल जर बी असेल तर हा अँगल पाय मायनस बी असतो. ओके. अँगल्स इन लिनियर पेअरचा कन्सेप्ट यूज केलेला आहे. नाव ह्या ट्रायंगल मध्ये पुन्हा एकदा मी कॉस पाय मायनस बी घेतला, कॉस पाय मायनस बी. हा जो अँगल आहे याचा मी कॉस घेतला, तर तो किती येणार, बीडी अपॉन ए बी. बीडी अपॉन ए बी. म्हणजेच बीडी अपॉन सी. ह्याचा अर्थ हा बीडी इज इक्वल टू किती येणार, सी इंटू कॉस पाय मायनस बी. कॉस पाय मायनस थिटा मायनस कॉस थिटा असतो. म्हणजे कॉस पाय मायनस बी किती येणार, मायनस कॉस बी येणार. म्हणजे हे काय होणार, सी इंटू कॉस बी असं होणार. ओके. नाऊ ह्या ट्रायंगल मध्ये कॉस सी घेऊया, कॉस सी. कॉस सी इक्वल टू किती असणार, डी सी अपॉन ए सी.
म्हणजेच डी सी अपॉन बी, म्हणजेच डी सी इक्वल टू किती येणार, बी कॉस सी येणार. ओके. नाउ इन दिस ट्रायंगल, ह्या ट्रायंगल मध्ये बी सी हा बी आणि सी, बी सी इक्वल टू काय लिहिणार आपण, बी सी इक्वल टू डी सी मायनस बी डी असं लिहू शकतो. ह्या केस 2 मध्ये जो ट्रायंगल आहे त्यात बी सी इक्वल टू डी सी मायनस बी डी असं लिहिता येईल. पण हा बी सी म्हणजे काय आहे, ए, आणि डी सी ची व्हॅल्यू किती आहे, हा डी सी आहे बी कॉस सी, आणि बी डी किती आहे, मायनस सी कॉस बी. म्हणजे ह्या ठिकाणी मी काय लिहिणार, बी कॉस सी मायनस सी कॉस बी, म्हणजेच ए इक्वल टू काय येणार, बी कॉस सी मायनस मायनस प्लस सी कॉस बी. ओके. म्हणजे सेकंड केस मध्ये आपल्याला तेच प्रूफ मिळतंय. बघा, हे आणि हे सिमिलर आलंय, ए इक्वल टू बी कॉस सी प्लस सी कॉस बी. क्लियर. नाउ थर्ड केस, angle B is right angle. हा अँगल बी राईट अँगल असेल. मग त्याची डायग्राम जर काढली आपण, ए बी आणि सी, अँगल बी जर राईट अँगल असेल तर ह्याचा परपेंडिक्युलर म्हणजेच ए बी असणार. ओके. म्हणजे बी इक्वल टू काय येणार, इथे डी येणार आहे. हे असणार ए, हे असणार बी, आणि हे असणार सी. ओके. मग आता हा जो फर्स्ट पॉइंट आहे त्याची आर एच एस जर मी पाहिली, आर एच एस किती आहे, बी कॉस सी प्लस सी कॉस बी. सी कॉस बी. पण बी कॉस सी म्हणजे काय येणार, या ठिकाणी बी सी येणार आहे. बी कॉस सी म्हणजे बी सी येणार कसं, ते कॉस सी घ्यायचा, कॉस सी इक्वल टू काय असणार, बी सी अपॉन ए सी, म्हणजे बी कॉस सी इक्वल टू काय येणार, बी सी येणार. हे कसं आलं, इकडे रेड कलर मध्ये एक्सप्लेन करतो हे कसं आलं. कॉस सी इक्वल टू काय आहे, बी सी अपॉन ए सी, म्हणजेच बी सी इक्वल टू किती येणार, हा ए सी म्हणजे किती आहे, बी, म्हणजे बी सी इक्वल टू काय येणार, बी कॉस सी येणार. आणि हा प्लस सी कॉस बी, सी कॉस बी, हा बी अँगल या ठिकाणी राईट अँगल आहे, 90 डिग्री आहे, कॉस 90 0 असतो, म्हणजेच हे काय राहणार, बी सी म्हणजेच ए. म्हणजेच याचा अर्थ काय, आर एच एस इक्वल टू काय आलंय, एल एच एस आलं. म्हणजेच याचा अर्थ काय येतंय, ए इक्वल टू बी कॉस सी प्लस सी कॉस बी. ओके. हा रूल आहे प्रोजेक्शन रूल. आपण वेगवेगळ्या 3 केस घेतल्या, डिफरंट 3 केसेस, बट डिफरंट 3 केसेसला आन्सर काय येत आहे, सेम आन्सर येत आहे, ए इक्वल टू बी कॉस सी प्लस सी कॉस बी. दिस रूल इज कॉल्ड ॲज प्रोजेक्शन रूल. ओके. नेक्स्ट पॉईंट आपण नेक्स्ट लेक्चरला घेऊया. थँक्यू व्हेरी मच.